जय सर, आज गाडी मी चालवणार. नो 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 जानवी, that's not happening. हां, एक मिनिट, याला काय अर्थ आहे जयंत सर? तुम्ही मला नाही म्हणताय. एक तर आज आपली मंथ अॅनिव्हर्सरी आहे आणि तुम्ही मला नाही म्हणताय. शी बाबा, दिस इज नॉट डन, दिस इज रिअली नॉट डन. आणि एकतर मी आणि माझे बाबा इतक्या छान गप्पा मारत होतो, आम्ही कुल्फी पार्टी करत होतो, त्यात सुद्धा तुम्ही मध्ये आलात आणि आता मी म्हणते मला गाडी चालवायची तर तुम्ही ह्यालाही नाही म्हणताय. मी ना नाही येते तुमच्यासोबत तुमच्या घरी, मी चालले माझ्या घरी. ओके 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 जानू, प्लीज घरी नको जाऊस. एक काम कर, ही घे गाडीची चावी, गाडी तू चालव. पण जर मला अनकम्फर्टेबल वाटलं तर मी गाडी परत मागणार. ओके ठीक आहे, ते बघू आपण. चला, सगळ्यात आधी गाडी सुरू करायची, बरोबर? आता पहिला गिअर टाकायचा ना. कम ऑन जानू, तुला गाडी येते ना चालवता? जयंत सर, हो रिलॅक्स, मला येते गाडी. मी जस्ट विचारते तुम्हाला, डोंट वरी. ओके. जयंत, आजवर मला खूपदा घाबरवलेस तू, पण आता तुझी पाळी आहे. मला अगदी व्यवस्थित गाडी चालवता येते, पण आता तू बघ मी तुझी कशी फजिती करते ते. रेडी? या. लेट्स गो. जानू हळू. काय झालं जयंत सर, नका एवढे घाबरू. जानू आरामात. ओके जयंत सर, डोंट वरी. जानू स्लोली. जयंत सर, डोंट वरी. जानू काय करतेस तू? गाडी चालवते, माझं माइंड डिस्ट्रॅक्ट करू नका. ओके तू प्लीज पुढे लक्ष दे. येस, पोहोचलो आपण. जानू पार्किंग मध्ये पोहोचलोच आहोत, तर तू तर मी नीट पार्क करतो. का? मी करू शकते गाडी पार्क. ओके, मी केली असते ना. अहो जयंत सर, उगाच तुम्हाला त्रास कशाला. करते मी गाडी पार्क, डोंट वरी. ओके. जानू, तू इतकी भारी गाडी चालवायला कुठून शिकलीस आणि कोणी शिकवलं तुला? म्हणजे इतकी छान गाडी चालवता येते तुला. मी उगाच घाबरत होतो. जयंत सर, हो असं काय करताय? तुम्हीच तर शिकवलीत मला एवढी भारी गाडी चालवायला. मी? हो, विसरलात का तुम्ही? हो, तुम्हीच तर होतात माझे गुरु. जयंत सर, तुम्हाला आठवतंय तुमच्या डोक्याला लागलं होतं, मग मी खूप पॅनिक झाले होते आणि तुम्हाला सांगत होते की मला आता गाडी शिकायचीच आहे, मला गाडी शिकायचीच आहे. आणि मग मी हट्ट पण केला होता तुमच्याकडे की प्लीज मला गाडी शिकवा ना. आठवलं? हो, पण ते तर एकदाच ना. हो, पण त्याच्यानंतर मी बऱ्याचदा तुमच्यासोबत बाहेर यायचे ना, बिझनेस मीटिंग्स किंवा इतर कुठल्या कारणाने. तेव्हा मी तुमचं ड्रायव्हिंग, तुम्ही कशी गाडी चालवता, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायचे. आणि म्हणूनच मला एवढी भारी गाडी चालवता येते. राईट. बरं, आता घरात जाऊयात. येस. जयंत, असे अजून अनेक धक्के बसणार आहेत तुला. मनाची तयारी करून ठेव. जानू,
जानू कुठे गेली सकाळी सकाळी? जानू काय अगं ती खोलीत आहे तिच्या नाही नाही खोलीत नाहीये ती. खोलीत नाहीये हो आता सकाळच कुठे गेली भाऊजी जानूला कुठे पाहिलं का? कमाल या पोरीची न सांगता कुठे जाते ना खरंच काय रे हा काय सांगतो एवढी गहन चर्चा कसली चालली आहे हो, तुमची? जीवाला ना घोर लावल्या या पोरींनी सकाळच न सांगता कुठेतरी मला सांगा जानू कुठे माहितीये तुम्हाला काय झालं लक्ष्मी, काल रात्री जयंत आला होता जानूला सरप्राईज द्यायला. तू घेऊन गेला तिला घरी. अगं तू झोपली होतीस ना, म्हटलं तुला उठवावं कशाला, उद्या सांगूया, म्हणजे आज सांगणारच होतो. अहो पण असं रात्री का जाऊ दिलं तुम्ही? थांबवायचं ना, सकाळी नाश्ता करून गेले असते. अगं मी त्याला सांगितलं की एक दिवस राहा इकडे, आम्हालाही बरं वाटेल. पण आज त्यांच्या लग्नाची 1 month अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे म्हणाला जानूला सरप्राईज द्यायचंय, घेऊन जातो तिला. आता नाही कसं म्हणणार सांग बरं. अच्छा 1 month अॅनिव्हर्सरी ना आई, किती छान. लग्नाचे सगळे टप्पे अगदी किती छान मजेत पार पाडतायत नाही हे सगळे. नाहीतर आमच्याकडे लग्न कधी झालं होतं हे तरी यांच्या लक्षात आहे की नाही कुणास ठाऊक. पण 1 month अॅनिव्हर्सरी तर दूरच, आला दिवस सारखाच. बरं चला, मी निघतो आता, आवडतो जायचंय मला. एक हा? मिनिट इकडे थांबा. काय, काय? इथे थांबा आणि डोळे बंद करा आधी. काय? डोळे बंद करू का? अहो, सांगते तर करा ना. बाबा आई सांगतायत तर करा ना डोळे बंद प्लीज. काय सांग ना. बाबा करा ना, आई म्हणतायत तर करा ना प्लीज डोळे बंद. अगं लक्ष्मी, तू सुद्धा लहान मुलांसारखं काय करतेस? तसं समजा, करा डोळे बंद. हा करा करा. बरं बरं करतो. बघत नाही आहात ना? अरे नाही, बाबा हे किती आहेत? 2. आई अरे कुठे गेला हा लक्ष्मी? आता डोळे उघडा. हे काय शर्ट? लक्ष्मी, तुमच्यासाठी आहे. आज सत्काराचा कार्यक्रम आहे की नाही, मग तिथे नवीन कपडे नको का? बाबा व्यंकी भाऊजींनी तुमच्यासाठी कापड आणलं होतं आणि आईंनी उशिरापर्यंत जागून तुमच्यासाठी खास हा शर्ट शिवलाय. अरे वेंकी, हा शर्ट घालून मी रुबाबदार तर दिसणारच आहे, पण त्याचं कारण माहितीये, या शर्टच्या मागे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे रे. माझ्या लक्ष्मीची मेहनत आहे. तिनं स्वतःच्या हाताने शिवलाय हा शर्ट माझ्याकरता. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल वाटणारा अभिमान आहे. त्यामुळे रुबाबदार तर मी दिसणारच आहे. आणि खरं सांगू का, बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही शर्टपेक्षा हा शर्ट सगळ्यात छान आहे, कारण तो माझ्या लक्ष्मीनं शिवलाय. नक्की आवडला ना तुम्हाला? लक्ष्मी, अगं विचारतेस काय? खूप आवडला. खरंच मस्त आहे.